नमस्कार. आज मी इथे माकल्या घेतलेल्या आहेत. मोठ्या नाही मिळाल्या मला, छोट्या छोट्या आहेत. आता साफ करून घेते. वरचं स्किन काढून घेते अगोदर, त्यानंतर आतला भाग काढून टाकते. त्याच्या आतला प्लॅस्टिकसारखा भाग काढून टाकते. अशा प्रकारे आता डोक्याकडचा भाग घेते आणि कापून घेते. अशा प्रकारे आता बाकीचे कापून घेते. इथे गोलाकार कापून घेतलेले आहेत आणि इथे सगळे डोक्याकडचे आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. तव्यावर तेल घेतलेले थोडंसं, त्यात आलं लसूण भाजून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर कांदा घालते. कांदा लालसर भाजून घेते. कांदा परतून झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि सगळं एकत्र भाजून घेते. कोथिंबीर घालते. गॅस बंद करून घेते आणि गरम मसाला घालते. थंड झाल्यावर पेस्ट करून घेते. कढईमध्ये तेल घेतलेले आहे, त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घालते. टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली आहे. टोमॅटो परतून झाल्यावर माकल्या घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि 2-3 कोकमं घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. माकल्यांमधनं पाणी सुटलेले आहे. मिक्स करून घेते. भाजून ठेवलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. वरून कोथिंबीर घालते. माणक्याचं तोंडाक तयार आहे. इथे मुळा घेतलेला आहे. मुळ्याचं वरचं साल काढून घेते आणि लांब तुकडे करून घेते. अशा प्रकारे इथे कढीला लागणारं वाटप घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मुळ्याला मीठ लावून बाजूला ठेवलेलं आणि धुवून वाटपात घालते. 2-3 कोकमं घालते आणि उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आल्यावर साफ करून धुवून ठेवलेली कोलंबी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि कोलंबी शिजेपर्यंत उकळी काढून घेते. कोलंबी शिजलेली आहे. मुळा पण शिजलेला आहे. मुळा घालून सुंगटांची कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात गोलाकार कापून घेतलेले माणके घालते आणि तेलावर परतून घेते. माणक्यांमधनं पाणी सुटलेलं आहे. छोट्या आहेत त्या, पटकन शिजतात. आता काढून घेते. पुन्हा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. थोडंसं बटर घालते. मिक्स करून घेते. 7-8 लसणीच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या त्या परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. मिरची परतून झाल्यावर एक मोठा चमचा मैदा घालते आणि तेलावर परतून घेते. मैदा परतून झाल्यावर एक मोठा कप दूध घेतलेले आहे. थोडं थोडं करून घालते आणि मिक्स करून घेते. एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घालते आणि परतून ठेवलेली माणके घालते. गार्लिक पावडर घालते थोडीशी. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. चिली फ्लेक्स घालते एक छोटा चमचा. वरून कोथिंबीर घालते. बटर गार्लिक स्क्विड तयार आहे. इथे एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे. कोकम, आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. तर साफ करून धुवून ठेवलेली कोलंबी घालते
आणि मसाला लावून घेते कोलंबीला आणि बाजूला ठेवते. इथे कोलंबी बारीक बारीक कापून घेतलेली आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं, लसूण, कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालते. आणि मिक्स करून घेते आणि 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते बारीक चिरलेली. आता त्यातला एक गोळा करून घेते अशा प्रकारे आणि हातावर टिक्कीचा आकार देते. इथे मॅरिनेट केलेली कोलंबी घेते आणि त्याला तांदळाचे पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवले. त्यात कोलंबी फ्राय करायला ठेवते. एका बाजूला थोडंसं तेल घेऊन त्यात सुंगटांचं डांगर फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालं तर दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. ते कोलंबी फ्राय करून झालेली आहे, तर काढून घेते. सुंगटांचे डांगर फ्राय करून झाले तर काढून घेते. इथे गोलाकार कापून घेतलेले माणके घेते. त्याला लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट आणि थोडासा मैदा लावते आणि बाजूला ठेवते. इथे एका वाटीत 2 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेले, चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ घालते. इथे एक अंड फेटून घेते आणि ते मैद्यामध्ये मिक्स करून घेते. अंड मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घेते. त्यात मॅरिनेट करून ठेवलेले स्क्विड घालते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. माणक्या फ्राय करायला घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. माणक्या फ्राय करून झालेले आहेत, आता काढून घेते. इथे कोकमाचा रस घेतलेला आहे. त्यात थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ, 2 बारीक चिरून घेतलेले लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. तिवाळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.